अहो, ही आपली सगळ्यांची आवडती एक लोकप्रिय महाराष्ट्रीयन कोशिंबीर आहे. काकडी आणि दही वापरून बनवलेली आणि खास करून एखाद्या मसालेदार झणझणीत पदार्थासोबत खायला तर काय उत्तमच. एकदम थंडगार. चला तर मग आता बघूया यासाठी काय काय साहित्य लागतं. अगदी घरात सहज मिळणाऱ्या गोष्टी आहेत. तर मुख्य म्हणजे आपल्याला लागतील 2 मध्यम आकाराच्या काकड्या. मग तिखटपणासाठी एक हिरवी मिरची, चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर. खमंगपणासाठी 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, भरपूर ताजी कोथिंबीर आणि अर्धा चमचा जिऱ्याची पूड. आणि हो, एक महत्वाची गोष्ट, दही. दही हवं तरच घाला. नाही घातलं तरी ही कोशिंबीर अप्रतिमच लागते. आता इथे एक छोटासा ट्विस्ट आहे. बघा, कोशिंबीर नुसतीही छानच लागते, पण तिला एका वेगळ्याच लेव्हलला न्यायचं असेल ना, तर एक छोटीशी फोडणी देता येते. ही पूर्णपणे ऐच्छिक आहे, पण विश्वास ठेवा, यामुळे चव एकदम बदलून जाते. आणि या खमंग फोडणीसाठी काय लागतंय? काहीच नाही. फक्त 1 चमचा तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे आणि 5-6 कढीपत्त्याची पानं. बस, एवढ्याशा साहित्यातून काय जादू होते ते बघा. चला तर मग, साहित्य सगळं जमले, आता पटकन बघूया की ही कोशिंबीर बनवायची कशी. कृती एकदम सोपी आहे. बघा, सगळ्यात आधी काकडी स्वच्छ धुवून सोलून घ्या आणि मग बारीक चिरा किंवा किसून घ्या. आता एका मोठ्या भांड्यात ही किसलेली काकडी, मीठ, साखर, हिरवी मिरची आणि जिरेपूड एकत्र करा. दही वापरणार असाल तर तेही आत्ताच घालून छान मिसळून घ्या. आणि सगळ्यात शेवटी शेंगदाण्याचं कूट आणि बारीक चिरलेली कोथिंबीर हे घालून फक्त हलक्या हाताने मिक्स करायचं. झाली आपली कोशिंबीर तयार. थांबा थांबा, कोशिंबीर तयार झालीये. पण सगळ्यात भारी भाग तर आता येतोय. तो भाग जो या साध्या कोशिंबीरीला एकदम खास बनवतो, फोडणी. चला तर मग देऊया मस्त फोडणीचा तडका. तो जो चर्र असा आवाज येतो ना आणि जो खमंग वास घरभर पसरतो, त्यासाठी तयार रहा. एका छोट्या कढईत किंवा फोडणीच्या भांड्यात तेल गरम करा. तेल चांगलं तापलं की त्यात आधी मोहरी टाका. ती तडतडली ना की मग जिरे आणि कढीपत्ता घाला. आहा, काय सुगंध येतो. आणि मग ही गरमागरम फोडणी थेट आपल्या तयार कोशिंबिरीवर ओतायची आणि हलक्या हाताने एकदाच मिसळून घ्यायची. तर आपली खमंग कोशिंबीर आता तयार आहे. पण आता ती खायची कशी, म्हणजे वाढायची कशी, ते पाहूया. एक गोष्ट लक्षात ठेवायची, ही कोशिंबीर नेहमी थंडगारच वाढायची. तिची खरी मजाच त्यात थंडपणात आहे. गरमागरम पोळी भाजीसोबत किंवा वरण भातासोबत किंवा अगदी मसाले भात, बिर्याणीसोबत तोंडी लावायला एकदम परफेक्ट.